चला नमस्कार सर्वांना। आज आपल्याला वर्ग नावाची कन्सेप्ट अभ्यासायची आहे। तर पूर्ण कन्सेप्ट असणार आहे, तर व्हिडिओ नाही का शेवटपर्यंत बघायचा आणि आपल्या चव्हाण मॅथ्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं। तर बघूया वर्ग म्हणजे काय। वर्ग म्हणजे बघा, दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे काय रे, वर्ग करणे होय। आता तुम्हाला एखादी संख्या जर दिली, बघा 9चा वर्ग जर केला, 9च्या डोक्यावरती नाही का 2 लिहायचे असतात, म्हणजेच 9च्या डोक्यावरती 2 घातांक लिहायचा असतो। लगेच ओळखून घ्यायचं की त्या संख्येचा आपल्याला वर्ग शोधायचा आहे। तर 9चा वर्ग म्हणजे काय रे, 9 गुणिले 9, 9 9 81, 9चा वर्ग किती आला 81। ही झाली बघा एक अंकी संख्या। जर तुम्हाला अशी 2 अंकी संख्या जर दिली, बघा 13 घेतो मी, 13चा वर्ग काय करणार तुम्ही, 13 गुणिले 13 बरोबर। मग 13 39, कॅरी किती आले 3, पुन्हा 13 1 13 आणि 3 किती रे 16, 169। आता आपल्याला अशी अभ्यासाची अशी एक ट्रिक सांगणार आहे मी, जेणेकरून आपल्याला कमी वेळामध्ये आपण नाही का वर्ग ही नाही का आपण शोधू शकतो। तर बघा ती कशी ट्रिक आहे। जर तुम्हाला मी 14 या संख्येचा वर्ग विचारला किंवा एक्झाममध्ये नाही का विचारला, तर काय करतात, 14 ही संख्या नाही का अशी एका साईडला लिहायची, एकक आणि दशक अशी नाही का 2 भाग करायचे। मग एकक स्थानाच्या अंकाचा वर्ग करा, 4चा वर्ग किती रे 16, 6चा हातचा किती आला 1, दोघांचा आपापसामध्ये गुणाकार करायचा, 4 1 4 आणि जे गुणाकार आले त्याची दुप्पट करा, 4चे दुप्पट किती रे 8, 8 आणि हातचा आलेले किती 9 झाले, म्हणजे 9 झाले। आता दशक स्थानाकडे या, 1चा वर्ग करा, 1चा वर्ग किती रे 1च, मग 14चा वर्ग किती आला 196 वर्ग आला। किती सोपी ट्रिक आहे बघा। आणखी पाहूया काय करणार। आता तुम्हाला मी 19चा नाही का वर्ग विचारला, 19चा वर्ग किती, तर काय करायचं, एकक आणि दशक स्थान असं नाही का पार्ट करायचे, त्याचे पार्ट करायचे। 9चा वर्ग किती 81, 81ला काय करायचा 1 लिहायचा, कॅरी किती आले 8, दोघांचा आपापसामध्ये गुणाकार करा, 9 1 9, 9ची दुप्पट किती रे 18, 18 आणि 8 किती 26, 26ला 6चा हातचा किती आले रे 2 आले। मग एकक स्थानाकडे या, 1चा वर्ग किती 1च आणि हातचे आलेले 2 किती रे 3, म्हणजे 19चा वर्ग किती आला 361 आला। कोणतीही संख्या घ्या। आता नंतर मी 27 घेतो, 27चा वर्ग नाही का तुम्हाला शोधायचा आहे। एकक आणि दशक स्थान अशी विभागणी केली, तर मग 7 एकक स्थानाचा अंकाचा वर्ग करा, 7चा वर्ग किती रे 49, बघा 2 अंकी संख्या आली, म्हणजेच 9चा हातचे किती आले 4 आले, दोघांचा आपापसामध्ये गुणाकार करा, 7 2 14 आलेला गुणाकाराचे दुप्पट करा, 7 2 14 आले ना, 14च्या दुप्पट किती रे 28, 28 आणि 4 किती रे 32, 32ला किती 2चा बरोबर, हातचे किती आले 3। आता दशक स्थानाच्या अंकाचा वर्ग करा, 2चा वर्ग किती 4 आणि हातचे आलेले 3 मिळून किती झाले रे 7, म्हणजे 27चा वर्ग किती आला 729। कोणतीही संख्या 2 अंकी असू द्या, आपण ह्या मेथडने नाही का वर्ग विदिन सेकंदामध्ये आपण फाइंड करू शकतो। आता थोडंसं अवघड घेऊया, घ्या बरं आता, बरं 52 घ्या, म्हणजे अवघड म्हणजे काय, थोडी मोठी संख्या घेतो। 52चा वर्ग एकक स्थान आणि दशक स्थान, 2चा वर्ग एकक स्थानाचा वर्ग किती रे 4, दोघांचा आपापसामध्ये गुणाकार केला, 5 2 10, 10ची दुप्पट किती रे 20, 20ला शून्याचा हातचे किती आले 2, 5चा वर्ग करा, आता 5चा वर्ग 25, 25 आणि 2 किती रे 27, म्हणजे 2704 बरोबर। अशा प्रकारे नाही का 2 अंकी संख्येची वर्ग आपण ह्या ट्रिकने सॉल्व करतो। आता ही ट्रिक नेमकी कुठून आली बघा, ही ट्रिक जी आहे ना, आपण एक्सपान्शन फॉर्म्युले पाहत असताना हा एक फॉर्म्युला पाहिलेला आहे बघा, कोणता, a + b कंसाचा वर्ग, a + b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय असतं रे a² + b² + 2ab बरोबर, असं एक्सपान्शन असतं आपल्याला। तर आता तुम्हाला जर मी सोपा वर्ग घेतो बघा, 17चा वर्ग विचारला तुम्हाला, 17चा घेतला आहे का नाही घेतला, 17चा वर्ग घ्या, 17चा वर्ग जर विचारला, 17ची अशी नाही का फोड करायची, a + b फॉर्ममध्ये नाही का त्याला लिहायचं। मग असं लिहू शकतो मी 10 + 7, 10 आणि 7 किती 17, मग ह्याचा कंसाचा वर्ग करायचा, म्हणजे बघा पहिल्या पदाचा वर्ग a² आहे ना, फर्स्ट टर्मचं काय करायचं स्क्वेअर करायचं, 10चा वर्ग अधिक b म्हणजे काय इथं 7 आहे, bचा स्क्वेअर करायचा, 7चा वर्ग बेरजेमध्ये 2 गुणिले a किती 10 गुणिले b किती रे 7, अशा ह्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला ठेवायचं असते। 10चा वर्ग किती रे 100, बेरजेमध्ये 7चा वर्ग किती 49, बेरजेमध्ये 10 2 20, 20 गुणिले 7 किती रे 140 बरोबर। आता ह्यांची टोटल नाही का ॲडिशन करायची, तर बघा
ॲडिशन करत असताना हे एकक स्थान, हे एकक स्थान, हे एकक स्थान म्हणजे 9 आला. आता दशक स्थान घ्या, 0 4 आणि 4 म्हणजे 4 आणि 4 किती रे 8. आता शतक स्थान घ्या, 1 आणि 1 मिळून किती झाले 2. 17चा वर्ग किती आला 289. बरोबर. अशा प्रकारे नाही का हे फॉर्म्युला असतो, त्याच्यावरून आपण नाही का ट्रिक तयार केलेली आहे. तर नेक्स्ट आता पाहूया आपण, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल, 5 ही संख्या असेल तर त्याचा वर्ग बघा कसा करायचा केला जातो. आणि जी अगोदरची ट्रिक सांगितलेली 2 अंकी संख्येची 99 पर्यंत तुम्ही नाही का ट्रिक ती लागू करू शकता. आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेळ आणखी नाही का बचत होईल बघा. एकक स्थानी 5 असायला हवा बघा. 15चा वर्ग असेल किंवा 25चा वर्ग असेल, 35चा वर्ग असेल, बरोबर, 45चा वर्ग असेल, नंतर 55चा वर्ग असेल, नंतर किती रे 65. ही जी एकक स्थानी आहेत 95 पर्यंत म्हणजे शेवटची संख्या घेतो 95चा वर्ग असेल. ही जी एकक स्थानी संख्या आहेत 5 आहे त्या संख्येचा वर्ग कसा केला जातो बघा. काय करायचं, 5चा वर्ग नाही का ॲज इट इज लिहायचा. 5चा वर्ग 25. आता दशक स्थानाकडे या. 1च्या लगतची संख्या कोणती असते रे, 1 झाल्याच्या नंतर 2 असते, त्यांच्या दोघांचा गुणाकार 1 2 2 किंवा 2 1 2 म्हणजेच 2 आलं. म्हणजे 15चा वर्ग 225. इथं 25कडे या. 5चा वर्ग 25 ठोकल्या. 2ची लगतची संख्या कोणती रे 3. बेत्री किती 6. नंतर 35चा 5चा वर्ग किती 25 ल्या. आता दशक स्थानाकडे या. दशक स्थानी कोणता अंक 3 आहे. 3च्या लगतची संख्या 3 झाल्याच्या नंतर कोणता अंक असतो 4. त्यांचा गुणाकार करा. 4 3 किती 12 म्हणजे 35चा किती आला 12 25 वर्ग. आता 45कडे 5चा वर्ग 25. 4च्या पुढील संख्या कोणती रे 5. बरोबर. 5 चौक 20 म्हणजे 2025. आता 55चं करा. 5चा वर्ग 25. ह्या 5च्या लगतची संख्या कोणती असते 5 झाल्याच्या नंतर 6 6 5 30. अशा प्रकारे मित्रांनो युनिट प्लेसला जर 5 जर असेल तर ही एक ट्रिक आहे आणि ह्या ट्रिकने सॉल्व करायचं आहे. बरोबर. आता नंतर आपण नाही का बघा हे पॉज करा आणि पहा, याच्यावरती सराव करा. आता नेक्स्ट पाहूया आपण, थोडंसं अवघड घेऊया. जसं की तुम्हाला मी जर नाही का असं जर विचारलं 87चा वर्ग, थोडीशी अवघड संख्या घेतली बघा. एकक स्थानी जो अंक आहेत त्याचा अगोदर वर्ग करायचा. 7चा वर्ग किती 49. उजा अंकल्या म्हणजेच कॅरी किती आला रे 4 आला. नंतर दोघांचा गुणाकार करा. 7 8 56. 56च्या दुप्पट किती रे 112. 112 आणि 4 किती होतात 116. बघा 116ला 6चा लिहायचा. कॅरी किती आले रे 11. आता नाही का लास्ट टिप, दशक स्थानाचा अंक किती 8 आहे. 8चा वर्ग किती 64. 64 आणि हे कॅरी आलेले 11 किती झाले रे, ते झाले बघा 75. किती झाले 75. मग इथं 75 लिहा. म्हणजे 87चा वर्ग किती आला रे, 87चा वर्ग आला 7556. बरोबर. अशा प्रकारे नाही का 2 अंकी संख्येचा वर्ग आपण ट्रिकने सॉल्व करू शकतो. आता दुसरी 3 अंकी संख्या जर असेल तर काय करतात बरं, त्याच्या अगोदर नाही का जी संख्या आहे त्याच्यामध्ये सर्वच एक असतील. काय म्हणालो बघा, अशी संख्या विचारली जाते तुम्हाला. आता 111 या संख्येचा वर्ग म्हणजे दिलेल्या संख्येमध्ये सर्व अंक हे एक असतील तर त्या संख्येमध्ये ट्रिक कशी असते बघा. आता 111चा वर्ग विचारला आहे तुम्हाला. काय करायचं, जी असेंडिंग ऑर्डर आहे किती अंक आहेत बघा 1 2 3. असेंडिंगमध्ये नाही का नंबरिंग नाही का लिहित चालायचं. असेंडिंग म्हणजे काय चढता क्रम. 1 2 3 3 अंक आहेत. मग 1 2 3 लिहिले. आता डिसेंडिंगमध्ये नाही का तेच अंक लिहायचे. डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम. मग 3 झाल्यावर काय असतं 2, 2 झाल्यावर काय असतं 1. ह्याला काय म्हणायचं, त्या संख्येचा वर्ग. 111चा वर्ग काय आला 12321. दुसरी संख्या जर तुम्हाला दिली बघा, आता अशी संख्या दिली किती रे, ही 11111 संख्या दिली तुम्हाला, त्या संख्येचा वर्ग म्हणजे 11111 गुणिले 11111 करायचं नाही. तर ट्रिक काय सांगते, असं जर दिलं तर त्याच्यामधले डिजिट काउंट करा. 1 2 3 4 5 डिजिट आहेत. मग असेंडिंग ऑर्डरमध्ये ते मांडायचे 1 2 3 4 आणि 5 झाले. आता डिसेंडिंग ऑर्डरमध्ये चालायचं. मग 4 3 2 1. बघा अशा प्रकारे नाही का 11111 या संख्येचा वर्ग हा असणार आहे. आता हे झालं एक अंक जर नंबरिंगमध्ये जर असतील तर बरोबर. आणि एकक स्थानी 5 असेल ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता नंतर प्रश्न राहिला आपला 3 अंकी संख्या जर असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा करायचा. आता तुमच्यासमोर नाही का मी अशी संख्या घेतो 104 संख्या घेतो. 104 या संख्येचा वर्ग किती, जसं तुम्हाला मी अगोदर सांगितलं
दोन अंकी संख्या कशा होती 43 या संख्येचा वर्ग कसा तुम्ही फाइंड केला तर काय केलं तुम्ही एकक स्थान आणि दशक स्थान अशी विभागणी केली. एकक स्थानाचा वर्ग केला 3चा वर्ग किती रे 9 दोघांचा आपापसामध्ये गुणाकार करा 4 त्रिक 12 जे गुणाकार येणार त्याचे दुप्पट करा 12च्या दुप्पट 24 24ला 4चा कॅरी किती आले 2 पुन्हा दशक स्थानाचा वर्ग करा 4चा वर्ग 16 16 आणि 2 किती रे 18 म्हणजे 1849 43चा वर्ग तुमचा असणार आहे. ही पद्धत ह्याच पद्धतीने आपण तीन अंकी संख्येला देखील आपण लागू करू शकतो. पण कसं लागू करायचं बघा आता 104 आहे ना ह्याची वेगळीच पद्धत आहे ती देखील सांगणार आहे परंतु ही आपण तीन अंकी संख्येला देखील लागू करू शकतो. तो कसं आता 104चा वर्ग पाहिजे आपल्याला पण असे विभागणी करताना ह्याला एकक स्थान मानायचं जी उर्वरित स्थान जी संख्या राहिलेली ते सगळ्याला दशक स्थान म्हणायचं. एकक स्थान हे झालं उर्वरित जे राहिले त्याला सगळ्यांना दशक स्थान म्हटलं तर काय होते बघा 4चा वर्ग किती रे 16 16शीला 6चा हा चाला 1 दोघांचा आपापसामध्ये गुणाकार करा 10 गुणिले 4 10 चौक किती रे 40 40चे दुप्पट किती 80 आणि हा चालले किती 81 81ला किती बघा 81ला किती रे एकाचा हातचे किती आले रे 8 आले. आता जो 10 राहिला आहे म्हणजे तो दशक स्थान मानलेलं आपण 10चा वर्ग करा 10चा वर्ग किती 100 100 आणि हातचे आलेले 8 किती झाले रे 108 म्हणजे 104चा वर्ग किती आला 10,816 आला. ही झाली आपली जी दोन अंकी संख्येचा नियम सांगितला त्या पद्धतीने. आता दुसरीच आहे तीन अंकी संख्येला नाही का ही पद्धत नाही लागू करायची मग कोणती करायची ती सांगतो मी. किती आला आपला वर्ग किती आला 10,816 104 या संख्येचा वर्ग. आता दुसरी पद्धत कशी बघा काय करायचं आपल्याला नाही का 100 म्हणजे तीन अंकी संख्या जर असेल तर आपल्याला एक नाही का बेस नाही का आपल्याला ॲज्युम करावं लागणार आहे. एक बेस ॲज्युम करायचा मग बेस कोणते कोणते धरायची बघा 100 असणार आहे म्हणजे 50च्या तुलनेमध्ये बेस असणार आहे बघा 100 झाल्यावर 150 असणार आहे 150 झाल्यावर 200 असणार आहे 200 झाल्यावर 250 असणार आहे. म्हणजे मी काय करायलो 100 बेस पकडला 50 वाढत चाललो बघा बरोबर. आणखी नाही का मग 300 असणार आहे 350 400 अशा प्रकारे बेस असणार आहेत. बेस पकडायचे कसे पकडायचे बघा तुम्हाला 104चा वर्ग विचारला आहे बरोबर 104चा वर्ग विचारला आहे तर बेस मी 100 ॲज्युम केला तर 104 हा 100पासून कितीने जास्त आहे 100पासून कितीने जास्त आहे रे 4ने जास्त आहे. म्हणजेच एक वेळेस काय करायचं त्या 104मध्ये 4 ॲड करायचे. काय केलं मी 100 बेस ॲज्युम केला 100पेक्षा 104 कितीने जास्त आहे 4ने जास्त आहे. मग 104मध्ये एकदा 4 ॲड करायचे 104मध्ये 4 जर ॲड केले तर किती येणार आहे 108 बरोबर. नंतर गुणिले करायचं 4ने जास्त आहे ना एकदा मी प्लस केलं 108 आलं एकदा मायनस करणार मायनस जर केलं 104मधून 4 जर गेले तर किती आले 100 आणि ह्यांच्या गुणाकाराला नेहमी काय करायचं 100ने भाग द्यायचा बरोबर. काय करायचं 100ने भाग द्यायचा. त्याच्या अगोदर काय करायचं जे एकक स्थान आहे का त्याचा वर्ग करायचा 4चा वर्ग किती रे इथं 16 इथं लिहिले आणि नंतरची स्टेप आपली ही असणार आहे 100 बेस ॲज्युम केला 4ने जास्त आहे म्हणजे 4 ॲड केले 108 गुणिले 4 वजा केले 100 आणि ह्यांच्या गुणाकाराला 100ने नेहमी भागायचं. बघा हे 100 कॅन्सल होतील शिल्लक राहिलं बघा किती 108 ते 108 उचलायचे इथं अटॅच करायचे. काय केलं इथं अटॅच केलं म्हणजे 104चा वर्ग किती आला 10,816 किती सिंपल आहे. बघा दुसरा नंबर घेऊया आपण. आता मी नाही का 100 बेसवालाच घेतो जवळचा 107 संख्या घेतो बघा 107 या संख्येचा वर्ग विचारला तुम्हाला. बघा 100 अगोदर काय करा त्याचा वर्ग करा एकक स्थानाच्या अंकाचा वर्ग करा 7चा वर्ग 49 आला इथे 49 लिहा अगोदर. आता नंतर नाही का बेस 100 पकडला 100च्या जवळची संख्या आहे कितीने जास्त आहे रे 7ने एकदा 7 ॲड करा त्याच्यामध्ये 107 आणि 7 किती झाले रे 114 गुणिले 7 त्याच्यामधून एकदा मायनस करा म्हणजे 107मधून 7 जर गेले खाली किती राहिले 100 त्यांच्या गुणाकाराला काय करायचं नेहमी 100ने भागायचं बरोबर. म्हणजे हे 100 अंशस्थानाचे छेदस्थानाचे 100 कॅन्सल झाले म्हणजे शिल्लक काय राहिले 114 उचला इथं अटॅच करा म्हणजेच इथं ठेवले किती आलं रे 11,449 म्हणजे 107चा वर्ग किती असणार आहे 11,449 बरोबर. आता नंतर दुसरी जर संख्या जर घेतली तर बघा आता मी 102 संख्या घेतो 102 संख्या जर घेतली तर मग तुम्ही काय करणार बघा 102 जर घेतली तर एकक स्थानाच्या अंकाचा अगोदर वर्ग करा किती आला 2चा वर्ग किती आला 4. आता इथं एक थोडंसं वेगळं राहतं बघा कसं
2चा वर्ग 4 आहे. 2 अंकी संख्या आली तर ॲज इट इज ठेवायची, बरोबर. आणि जर 1 अंकी जर आली तर त्याच्यामध्ये काय करायचं, 2 अंकी आपल्याला नाही का दाखवायची असते, तर एकच आले, 2चा वर्ग 4 आहे. मग अशा वेळी काय करायचं, 2 अंक करायचे आहेत ना आपल्याला, झिरोने ती जागा भरून घ्यायची, 0 4. कारण आपण काय करायला लागलो, वर्ग करायला लागलो. वर्ग म्हणजे 2 अंकी 2 अंक असणार त्याच्यामध्ये, बरोबर. तर म्हणजे 0 4, 2चा वर्ग 4 आला, पण 0 4 नाही का 2 अंक दाखवायचे, मला 0 4ने जागा भरून घेतली. आता बेस जर 100 जर पकडला, 100ने कितीने जास्त, 102, 2ने जास्त, ते आणखी 2 त्याच्यामध्ये ॲड करा, म्हणजे काय होणार आहे, 102 आणि 2 किती होणार आहे रे, 4. 104 गुणिले त्याच्यामधून 2 वजा करा एकदा, म्हणजेच 102मधून 2 जर गेले ते 100, छेदामध्ये किती रे, ऑलवेज 100 असणार आहे. हे 100 100 कॅन्सल, 104 उचला, इथे या ठिकाणी इथे ठेवा, म्हणजे 10,400 किती आलं, 102चा 4 आलं. समजलं. 1 अंकी जर वर्ग जर आला, 2चा वर्ग 4 कसा 1 अंकी आला तर 0ने जागा भरून घ्यायची, नाही तर डायरेक्ट 4 लिहितात. 4 लिहिलं तर असा आला असतं बघा, 104 4 म्हणजे 1044 झाला असतं, ते चुकीचं राहील. मग काय करायचं, 1 अंकी जर आला तर 0ने जागा भरून म्हणजे 0 4 लिहायचं. ओके. अशा प्रकारे नाही का बेस 100 पकडून आपण 3 अंकी संख्येचे देखील वर्ग सॉल्व करू शकतो, आपण फाईल करू शकतो. तर आता बेस मी 150 पकडतो बघा. आता 150 जर असताना काय होते बघा, आता मी तुम्हाला नाही का 150 जवळची संख्या घेतो बघा, 100 काय करतो, 53 संख्या घेतो. 53 संख्येचा तुम्हाला स्क्वेअर विचारला जाईल. अशा वेळी काय करायचं, अगोदर काय करायचं, एक स्थानाच्या अंकाचा वर्ग करा. 3चा वर्ग 9, 9 आला, फक्त एकच अंकी आला. अशा वेळी काय करायचं, मग 0ने जागा भरून घ्यायची. झालं की 0 9 2 अंकी झालं. आता काय करायचं, 150 मी बेस पकडला आहे, बरोबर. 150च्या कितीने जास्त, 153, 3ने जास्त आहे, म्हणजेच 3 एकदा 153मध्ये ॲड करा. 153 आणि 3 जर ॲड केले 156 होईल, बरोबर. आणि एकदा त्याच्यामधून वजा करा, 153मधून 3 गेले, खाली किती राहिले, 150. आणि ऑलवेज काय करायचं, 100ने डिवाईड करायचं असतं आपल्याला. आता हे कॅल्क्युलेशन करा फक्त बघा, हे 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, 5ने भाग द्या, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, बरोबर. आता 2ने 156ला भाग जातो, भाग द्या बरं. बेस ती किती रे, 14, खाली राहिला 1, वरून घेतले 6, संख्या झाली 16, 82 16, बरोबर. आता 78 गुणिले 3 करा बघा, 3 8 24ला 4चा इथं लगेच लिहायचं, ते 3 8 24ला 4चा कॅरी 2 आले, 3 7 21 आणि 2 किती 23, म्हणजेच 23,409 153 या संख्येचा वर्ग असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो ही वर्ग करण्याचे ट्रिक आहेत. जर व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.